तर मृत मयंक लोहार याच्या कुटुंबियांसोबत एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली आहे। मयंकला न्याय मिळवून देऊ असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। लोहार कुटुंबियांना तसा विश्वास त्यांनी दिलाय। त्याला लवकरात लवकर सजा द्या साहेब। त्याला फाशीची सजा द्या साहेब। माझ्या मुलगाला त्यांनी ठार मारून टाकले साहेब, तुम्ही बघितलंच आहे। मग नाही तेच मिळा, त्याला फाशीची सजा द्या, सगळ्यांना पब्लिकला कळवा। एका मुलाला मारण्याचा, एका बापाला, आईच्या सगळं संसार खतम करणाऱ्या माणूसला फाशी दिली म्हणून तुम्ही त्याला फाशीची सजा द्या। हो, आता जस्ट फोन केला मला, तर सांगितलं की आता आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय काळजी करू नका आणि तुमच्यासाठी आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला सजा कडक सजा देणार। आम्ही माग करत आहे की त्याची सजा नको, त्याला फाशीची सजा द्या। पोलिसांना सांगा तिला एन्काउंटर करून टाका, मी सांगितलं त्यांना एन्काउंटर करून टाका। आणि पोलिसांना तो आरोपी आहे, माझ्या मुलाला नष्ट करून टाकलाय, पण आमच्या परिवाराला नष्ट केलंय त्यांनी। तुम्ही मला न्याय द्या, त्याला एन्काउंटर करा आणि फाशी द्या त्याला, फाशी त्याचे पर्याय नाही त्या माणसाला।